मागील क्लिपमध्ये आपण एकूण 18 प्रश्न बघितले होते. आता हा 19वा प्रश्न हे आपल्या 2 नंबरच्या पेपर मधला आहे. ए पर्सन एम्प्लॉइड टू डू एनी ऍक्ट फॉर अनदर और टू रिप्रेझेंट अनदर इन डीलिंग विथ थर्ड पर्सन इज कॉल्ड एजंट. एजंट म्हणजे काय? शेवटी एजंट हा मध्यस्थ असतो. एका पार्टीकडून एका पार्टीशी हे करतो, ए कडून सी वर्क करतो. हा म्हणजे हा थर्ड पार्टी आहे, त्रयस्थ आहे. याला दुसरे उत्तर पण दिले नाही. प्रिन्सिपल, श्युरिटी, प्रिन्सिपल डेप्टर हे उत्तर नाहीत त्याची, फक्त एजंट हा हे उत्तर आहे. आता 20 नंबरचा प्रश्न बघा. ए टॉर्ट इज राईट इन रेम. ए टॉर्ट इज राईट इन रेम, REM हे उत्तर आहे. आणि बाकीचे जे उत्तर कोणते नाहीत. ए टॉर्ट इज राईट इन पर्सोनम हे उत्तर नाही. इन रिसेशन हे उत्तर नाही. इन नोवेशन हे पण नाही. म्हणजे ए टॉर्ट इज राईट इन रेम हे असं हे प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हे परीक्षेत प्रश्न आलेला आहे. इथं आपण मराठीत पण बघायला हरकत नाही. 21 नंबरचा प्रश्न असा होतो. विथ रेफरन्स टू द आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट 1996. Arbitration and Conciliation Act 1996. If the parties fail to determine number of arbitrators, which statement holds true? प्रश्न कसा आहे? With reference to the Arbitration and Conciliation Act 1996, if the parties fail to determine number of arbitrators, म्हणजे 2 के ठेवायचे का 3 का 5, which statement holds true? त्याचं उत्तर ये आहे. आणि ये काय आहे? द आर्बिट्रल ट्रिब्युनल शॅल कन्सिस्ट ऑफ सोल आर्बिट्रेटर ओनली हे उत्तर आहे. नाहीत कोणते माहिती? आता हे अशा लेंदी प्रश्न देतात आणि त्याच्या BCD हे उत्तर नाहीत. तरी पण बी काय आहे? द सिव्हिल कोर्ट शॅल टेक द कॉग्निझन्स ऑफ द मॅटर हे नाही उत्तर. द आर्बिट्रल ट्रिब्युनल शॅल कन्सिस्ट ऑफ ए जज नॉट लेस दॅन द रँक ऑफ ए हायकोर्ट जज हे पण चुकीचं आहे. द आर्बिट्रल ट्रिब्युनल शॅल कन्सिस्ट ऑफ ए जज नॉट लेस दॅन द रँक ऑफ द डिस्ट्रिक्ट जज हे तिन्ही उत्तर नाहीत. उत्तर कोणतं आहे बघ? विथ रेफरन्स टू द आर्बिट्रेशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट 1996, इफ द पार्टीज फेल टू डिटरमाइन नंबर ऑफ आर्बिट्रेटर्स, विच स्टेटमेंट होल्ड्स ट्रू? उत्तर आहे ए. द आर्बिट्रल ट्रिब्युनल शॅल कन्सिस्ट ऑफ सोल आर्बिट्रेटर ओनली, SOLE आर्बिट्रेटर ओनली. ठीक आहे. 22 नंबर. विथ रेफरन्स टू ऑक्शन सेल सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. ऑक्शन सेलची कोणती स्टेटमेंट खालील बरोबर आहे? आणि हे प्रश्न कसे असतात? लेंदी असतात. उत्तर सोपंच असते पण लेंदी असतात. तर त्याच्यात बी हे उत्तर बरोबर आहे. पी काय बघा? द ऑक्शनियर कॅनॉट सेल गुड्स ऑन क्रेडिट और accept payment by means of a bill of exchange. हे प्रश्न देखील परीक्षेत आलेला होता. म्हणजे एजंट जो आहे ऑक्शन करणारा त्याला आपले पार्टीचा जो माल आहे तो क्रेडिटर विकता येत नाही किंवा एखाद्या बदल्यात एखादी वस्तू घेता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. मग नाहीत कोणते बघा? नाहीतचे पण आपण बघूया. ये द ऑक्शनियर कॅन accept payment by means of bill of exchange हे नाही. सी द ऑक्शनियर शॅल मॅन्डेटरी accept the payment of purchase price by means of check हे आहे. म्हणजे आपल्याला ते बरोबर वाटण्यासारखं आहे. द ऑक्शनियर शॅल मॅन्डेटरी accept the payment of the purchase price by means of check हे देखील बरोबर वाटते पण ऍक्च्युली हे बरोबर नाही. आणि डी काय आहे? द ऑक्शनियर कॅन सेल गुड्स ऑन क्रेडिट एज ही ड्रीम्स फिट. म्हणजे ह्याला जर वाटलं बा आपण क्रेडिटर एखाद्या पुढच्या पार्टीला दिलो तर तो काही 4 दिवसात पैसे देईल आपल्याला, हे त्याचा अर्थ आहे. पण हे बी उत्तर नाही. म्हणजे जवळचं उत्तर कोणतं आहे? बी. द ऑक्शनियर कॅनॉट सेल गुड्स ऑन क्रेडिट और accept पेमेंट बाय मीन्स ऑफ ए बिल ऑफ एक्सचेंज हे उत्तर बरोबर जवळचं आहे. जरी ते दोन जवळची ना वाटली तरी. 23 नंबरचा प्रश्न बघा. मिस्टर एक्स डिझायर्स a court to give judgment that he is entitled to certain land in the possession of Mr. Y by reason of facts which he asserts
and which Mr. Y denies to be true. Select the correct statement. स्टेटमेंट खूप मोठमोठे आहेत आणि हे वाचण्यात आपला वेळ जातो आणि इथं आपल्याला जर प्रश्न बरोबर माहित असेल तर लगेच उत्तर येते. का म्हणते, मिस्टर एक्स desires a court to give judgment that he is entitled to certain land in the possession of Mr. Y by reason of facts which he asserts and which Mr. Y denies to be true. Select the correct statement. उत्तर आहे सी आहे. Mr. X must prove the existence of the facts. हे पण प्रश्न आलेला होता. आता 24 नंबरचा प्रश्न बघा. As per section 36 of the Insolvency and Bankruptcy Code 2016, the liquidator shall hold the liquidation estate, उत्तर सी आहे, as a fiduciary for the benefit of all the creditors. उत्तर तेच सी नंबरला घातले, त्या ठिकाणी दुसऱ्या नंबरला होता आहे. 25 नंबर, सेक्शन 231(2) of the Companies Act 2013 empowers a tribunal to dash dash if it is satisfied that the compromise sanctional under section 230 cannot be implemented satisfactorily and the company is unable to pay its debts as per the scheme. उत्तर हे आहे, वाइंड अप द कंपनी. हेच उत्तर होतं, फक्त उत्तर जागा चुकलेली, चेंज झालेली होती. सगळे काही प्रश्न वेगळे असतील. आणि 26 नंबरचा प्रश्न, द नंबर्स आर असोसिएटेड विथ वेट्स देन ऑब्टेन मीन्स इज सेड टू बी वेटेड मीन्स अरिथमेटिक मीन. ये नंबरचा प्रश्न आहे, उत्तर ये आहे. 27 नंबर, द पॅटर्न ऑफ चेंज विदिन ए इयर द ट्रेंड ऑफ द रिपीटेड फ्रॉम द प्रिव्हियस पिरियड इज कॉल्ड सेक्युलर ट्रेंड. ट्रेंड, द पॅटर्न ऑफ चेंज विदिन ए इयर दॅट टेंड टू बी रिपीटेड फ्रॉम द प्रिव्हियस पिरियड इज कॉल्ड सेक्युलर ट्रेंड. आता 28 नंबरचा प्रश्न बघा, टेक्नॉलॉजी दॅट परमिट्स सेफ, एफिशियंट अँड इनएक्सपेन्सिव्ह क्लीनअप अँड कंटॅमिनंट्स इन प्रॉपर्टी टेंड्स टू मिनिमाइज डॅश डॅश इन द असेट व्हॅल्यू. प्रश्न नाही त्या ह्याच्यामध्ये. ह्याचं उत्तर हे आहे, डिक्रीज म्हटलं. ऍक्च्युली डिक्रीजच्या इन्क्रीज पाहिजे असं वाटतं मला. बघित, टेक्नॉलॉजी दॅट परमिट्स सेफ, एफिशियंट अँड इनएक्सपेन्सिव्ह क्लीनअप. अशी टेक्नॉलॉजी, ज्या टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं आम्ही आमच्या प्रिमायसिस जो आहे क्लीन कसा करतो, सेफ, एफिशियंट अँड कंटॅमिनंट्स इन द प्रॉपर्टी टेंड्स टू मिनिमाइज, म्हणजे जे काही अनवॉन्टेड मटेरियल्स त्या प्रॉपर्टीमध्ये आहेत त्याला कसं मिनिमाइज केलं जाते, तर त्याला म्हणतात डिक्रीज इन द असेट व्हॅल्यू. म्हटलं असेटची व्हॅल्यू डिक्रीज कशी होते, डिक्रीज इन द असेट व्हॅल्यूचा अर्थ आहे किंमत त्याच्या किमतीमधून ते कमी केलं जात असेल असा त्याचा अर्थ होईल. का तरी इन्क्रीज द असेट व्हॅल्यू पाहिजे, पण डिक्रीज म्हटलं याचा अर्थ म्हणजे त्या प्रॉपर्टी मधून ती वजा केली जाते, जे काही तुम्हाला कंटेमिनेशन रिमूव्ह करायचे असा त्याचा अर्थ असेल. ओके. 29 नंबर, विच प्लॅनिंग प्रोव्हिजन इज रिक्वायर्ड अराउंड द बॅटरी लिमिट ऑफ द इंडस्ट्री अँड फॉर इंडस्ट्री हॅव्हिंग ऑर्डर प्रॉब्लेम. हे प्रश्न बहुतेक त्याच्यातून नाही. आता काय म्हणते हा प्रश्न काय बघा, ह्याचं उत्तर बी आहे, ग्रीन बेल्ट. एखाद्या कंपनीच्या एखाद्या प्रॉपर्टीच्या भोवती जर समजा एखादी ऑर्डर असेल, एखादी अनवॉन्टेड मटेरियल असेल, तर त्याला वास असेल, तर त्याला कमी करण्यासाठी आपल्याला ग्रीन बेल्ट हेच उत्तर आहे. नसलेले उत्तर म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन, स्पेशल परमिशन झोन, इंडस्ट्रियल रेग्युलेशन झोन, हे असे उत्तर त्याला लागू होत नाहीत. ग्रीन बेल्ट इज द सोल्युशन फॉर दिस. 30 नंबर, इन विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट प्रोव्हिजन्स फॉर हेल्थ अँड सेफ्टी इन इंडस्ट्रीज आर कव्हर्ड. उत्तर सी आहे, द फॅक्टरी ऍक्ट मध्ये. इन विच ऑफ द फॉलोइंग ऍक्ट प्रोव्हिजन्स फॉर हेल्थ अँड सेफ्टीसाठी फॅक्टरी ऍक्ट लागू होतो. त्याच्यामध्ये दुसरे उत्तर पण आहेत, ते त्याला घ्यायची गरज नाही. एन्व्हायरमेंट ऍक्ट जवळचा वाटतो, गरज नाही. फॉरेस्ट ऍक्ट जवळचा वाटतो. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट हे पण जवळ वाटते, पण हे नाही. आता उत्तर आहे 31 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग लेजिस्लेशन डज नॉट प्रोव्हाइड फॉर पोल्युशन कंट्रोल. उत्तर डी आहे, द टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ऑफ अब्यूज ऍक्ट 2007. टेक्नॉलॉजी ऍक्ट 2007 नुसार हे केले जाते. विच ऑफ द फॉलोइंग लेजिस्लेशन डज नॉट प्रोव्हाइड फॉर पोल्युशन कंट्रोल. पोल्युशन कंट्रोल साठी हे नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि आहेत कोणते मग वरचे 3, द वॉटर प्रिव्हेन्शन ऍक्ट 74, एअर प्रिव्हेन्शन ऍक्ट 74, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 86. हे बी प्रश्न तिकडे आहेतच. अरे 35 नंबर बघूया, द व्हॅल्युअर शॅल ऍक्ट विथ ऑब्जेक्टिव्हिटी इन हिज प्रोफेशनल डिलिंग बाय
ensuring that his decisions are made without the presence of any bias. हे प्रश्न तिथे नाही. 33 नंबरचा प्रश्न काय? अंडर द कंपनीज रजिस्टर व्हॅल्युअर and valuation rule 2017, a valuer shall maintain record of each assignment undertaken by him and property working papers for a period of dash dash years. त्याच्यामध्ये 2 ते 3 दिले, पण नक्की 3 कोणते? 3 years or such longer period as required in its contract for a specific valuation. त्याचं उत्तर दिले 5 वर्ष, 2 वर्ष, 2 वर्ष, असं 3 वर्ष कमीत कमी ते ठेवलं पाहिजे. पण वाक्य कसं आहे? 3 years or such a longer period as required in its contract for a specific valuation. 3 पेक्षा जास्त राहू शकतो. ते व्हॅल्युएशनचे अट आणि कंडिशन हे खूप महत्वाचे. त्याच्यामध्ये 33 नंबरला 34 नंबर बघा. विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इज नॉट द रोल ऑफ द व्हॅल्युअर. व्हॅल्युअरचं खालीलपैकी कोणतं काम नाही? बी उत्तर आहे. प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट हे नाही. मग आहे कोणतं? फिजिकल व्हेरिफिकेशन, एस्टिमेशन, रिप्लेसमेंट कॉस्ट, मार्केट सर्व्हे. हे पण प्रश्न त्याच्यात आहे. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिप्रेझेंट ऑक्शन मार्केट? सी परचेस ऑफ द गुड्स थ्रू इंटरनेट. हे प्रश्न नाही तिथं. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट रिप्रेझेंट ऑक्शन मार्केट? तर ह्याच्यात इंटरनेटवरून तुम्ही जे मटेरियल मागवता ते ऑक्शन मध्ये येत नाही. म्हणजे ते कोणतं? सेल ऑफ द गुड टू हायर बिडर, म्हणजे ज्यानं जास्त मागणी केला त्याला देणे म्हणजे ऑक्शन आहे. वेटिंग कॉन्ट्रॅक्ट टू लोएस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर, म्हणजे एखादी कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला द्यायचे आहे, लोएस्ट किमतीला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याला देखील दिला जाऊ शकता. विकायचा असेल जास्त किंमत आणि सर्व्हिस पाहिजे असेल तर कमी रेट नाही दिला पाहिजे. एक रोड बांधायचे आहे तर तुम्ही कमीत कमी पैशातच बांधणार, आणि एखादी माल तुम्हाला जर ऑप्शन करायचा असेल, विकायचा असेल तर जास्तीत जास्त पैसा त्याच्यात घेणार, असं त्याचा अर्थ आहे. परचेस ऑफ गुड्स थ्रू इंटरनेट बाय बिडिंग. आता हे आणि देवरचा प्रश्न तुम्ही जवळ येतात, पण याच्यामध्ये काय म्हटले? गुड्स तुम्ही परचेस करणार कसं? इंटरनेटच्या थ्रू. पण कसे? बिडिंग ना. बिडिंग म्हणजे सवाल लावून, किंवा ते पुढच्या पार्टीने म्हटले त्या 1000 रुपये हिशोब, जर तुम्ही जर 800 मागत असाल तर ती बिडिंग आहे. ते कमी रेट किंवा एखादी बिड्स भरले जातात तुम्हाला इंटरनेटच्या थ्रू, ऑनलाईनच्या थ्रू. आपण ह्याला असंही म्हणू शकतो टेंडरच्या थ्रू बिडिंग म्हणजे. 36 नंबरचा प्रश्न बघा. मोबाईल आर्टिकल which is used to make room suitable for working can be classified as. उत्तर सी आहे, फर्निचर. हे पण प्रश्न आहे. अरे बापरे. प्लांट नाही, मशिनरी नाही, व्हेकल नाही, फर्निचर हे तुमचं. विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यूज रिप्रेझेंट व्हॅल्यू इन एक्सचेंज? बी आहे, मार्केट व्हॅल्यू. पुढचा 38 नंबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कन्सिडर्ड एज इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी? हे फार्मास्युटिकल युनिट. फार्मास्युटिकल युनिट हे उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कन्सिडर्ड एज इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी? फार्मास्युटिकल युनिट हे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी म्हणून वापरलं जाते. म्हणजे कोणतं? पब्लिक स्कूल, टाउन हॉल, टाटा सोमो, ओन्ड बाय द जॅक्सन फॉर प्रायव्हेट यूज. एखाद्या मालकीसाठी खरेदी केलेल्या व्हायकल देखील तुम्हाला त्याला इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी म्हणतात. हे प्रश्न नव्हता तिथं. म्हणजे हे जात आहे की पहिल्या पेपरमध्ये ह्यातले कमीत कमी 10 ते 15 प्रश्न रिपीट झालेले आहेत. हा जर पूर्वीचा असेल तर त्याच्यात रिपीट झाले, आणि तो पूर्वीचा असेल त्याच्यात रिपीट झाले. 39 नंबर. युटिलिटी इज द ओनली व्हॅल्यू इन्ग्रेडियंट फॉर विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी? सी सर्व्हिस प्रॉपर्टी. सर्व्हिस प्रॉपर्टी फक्त वापरासाठी कामाला येते. हे इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही, मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट नाही, बिझनेस असेट. मार्केटेबल नॉन इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपलं घर, बिझनेस असेट इन्व्हेस्टमेंट आहे. 40 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग असेट इज ए प्रोडक्टिव्ह असेट? बी उत्तर आहे. असेट यूज इन द प्लांट फॉर प्रोडक्शन. प्रोडक्शन युनिट मध्ये वापरलेलं कुठले असेट हे प्रोडक्शन युनिट म्हणून वापरतात? नाही कोणतं? द असेट विच इज रिमूव्ड फ्रॉम द प्लांट अँड लाईंग आयडल. एखादी साहित्य आहे त्या कंपनीचं आपण पडून आहे बाजूला, आयडल आहे, त्याला आपण असेट म्हणता येत नाही. विच ऑफ द फॉलोइंग असेट इज द प्रोडक्टिव्ह असेट म्हणता येत नाही त्याला. म्हणजे कोणता आहे प्रोडक्टिव्ह असेट? असेट यूज इन द प्लांट फॉर प्रोडक्शन. आणि बघा खाल्लं पण नाही. असेट ऑलरेडी सोल्ड, मार्केटमध्ये तुम्ही ऑलरेडी चिकला होता, ते प्रोडक्शन नाही. असेट्स प्लान टू बी स्क्रॅप. जर एखादी असेट आहे त्याला स्क्रॅप मध्ये घालण्याच्या मार्गावर आहे कंपनी, त्याला तुम्ही प्रोडक्टिव्ह असेट म्हणता येते. बरोबर आहे ना? हे प्रश्न नव्हता तिथे. 41 नंबर. नंबर ऑफ इयर्स फॉर विच ए न्यू असेट इज प्रॉफिटेबली युज्ड फॉर इट्स इंटेंडेड पर्पज इज नोन एज. ह्याचा अर्थ काय बघा? ए इकॉनॉमिक लाईफ. इकॉनॉमिक लाईफ म्हणजे एखादी नंबर ऑफ इयर्स फॉर विच ए न्यू असेट इज प्रॉफिटेबली युज्ड. प्रॉफिटेबली युज्ड हे खूप महत्वाचं आहे. फॉर इट्स इंटेंडेड पर्पज, ठरलेल्या पर्पजला त्याने इंटेंडेड पर्पजला ते वर्क केलं पाहिजे. इज नोन एज इकॉनॉमिकल लाईफ. नाही कोणतं? मग नॉमिनल युजफुल लाईफ, टोटल लाईफ, फिजिकल लाईफ. हे देखील आपल्याला वाटतं जवळ ते कधी कधी. 42.
Which of the following is considered to be estimate new book net book value? नेट बुक व्हॅल्यू म्हणून कशाला एस्टिमेट केलं ये क्रॉस बुक व्हॅल्यू हे पण प्रश्न रिपीट झाला. अरे बापरे. 43. विच ऑफ द फॉलोइंग बिल्डिंग स्ट्रक्चर इज ट्रीटेड एज अ प्लांट अँड मशिनरी? डी चिमनी टू द बॉयलर. विच ऑफ द फॉलोइंग बिल्डिंग स्ट्रक्चर इज ट्रीटेड एज अ प्लांट अँड मशिनरी? बरोबर आहे ना. बॉयलर चिमनी टू द बॉयलर. आणि नाही कोणतं वॉटर टँक टाउनशिप रोड्स शिवर. 44 नंबरचा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज बेसिस फॉर द चार्जिंग डिप्रिशिएशन अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट 1961? उत्तर ए ब्लॉक ऑफ असेट. आयटम वाईज असेट नाही, रिप्लेसमेंट कॉस्ट न्यू नाही, रेशिड्युअल व्हॅल्यू नाही. ब्लॉक ऑफ असेटच्या थ्रूच इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी आपल्या आयटी टॅक्सच्या रिटर्नचं हे केलं जाते. 45 नंबर बघा. युनिट ऑफ मॅक्सिमम प्रोडक्शन according to the manufacturer's specification of the equipment is known as a installed capacity. Unit of maximum production according to the manufacturer's specification of the equipment is known as installed capacity. नाही कोणता actual production, license capacity, operation capacity. हा भी प्रश्न रिपीट झालेला आहे. हा पण परीक्षेत आहे. 46. Which of the following is only option for an investor when his her earning level is below liquidation value of the asset? तर ये आहे liquidation asset. To liquidate asset. 47 number. Which of the following approaches is generally used while valuing specialized plant and machinery having limited marketability and which is rarely sold? उत्तर सी आहे cost. Which of the following approaches is generally used while valuing specialized plant? एखाद्या मोठ्या प्लांटचं ज्याच्यात 80-86 आहेत त्याचं तुम्हाला व्हॅल्युएशन करायचे आहे तर कोणता वापरतो आपण? कॉस्ट अप्रोच. 48 number. Which of the following is a direct cost component of replacement cost? Material cost. A material cost. नाही कोणता? फायनान्स चार्जेस, लीगल चार्ज फीस, लायसन्स फीस. 48 कोणता? डॅमेज caused by an asset naturally as a result of aging is known as a wear and tear. अरे काय सारे प्रश्न रिपीट करत. आता फक्त 50 नंबरचा प्रश्न वाचू आपण स्टॉप करू. Which of the following depreciation method has equal amount of depreciation worked आउट इयर वाईज? उत्तर ये आहे स्ट्रेट लाईन मेथड. आता राहिल्यातच किती? असं कसं आहे? आता शेवटचा प्रश्न तर आपण बघूया. 90. इथे प्रश्नच 90 आहेत, इथे 100 बी नाहीत. आणि ह्याच्यामध्ये कोणतं दिलेलं आहे? यू आर गिवन द असाइनमेंट ऑफ एक्स अँड वाय दिले, सेम आहे तेच. असं कसं हो? काऊन वाचायचं का नको? चला पूर्ण करूया, तेच रिपिटेशन होईल. 51 नंबरचा प्रश्न. नॉन अवेलेबिलिटी ऑफ स्पेअर्स रिझल्ट्स इन विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म ऑफ ऑब्सोलेशन्स? एखाद्या कंपनीमध्ये स्पेअर्स पार्ट नाहीत तर ते कोणतं ऑब्सोलेशन्स आहे? इकॉनॉमिक, टेक्निकल, फंक्शनल, वेअर अँड टिअर. त्याचं उत्तर आहे सी फंक्शनल. फंक्शनल ऑब्सोलेशन्स आहे हे, म्हणजे स्पेअर्स नाहीत म्हणजे इथं इकॉनॉमिक होणार नाही, टेक्निकल होणार नाही, वेअर अँड टिअर होणार नाही. 52 नंबर हा प्रश्न नाही देत आहे. बरोबर आहे. 52 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स लिमिटेशन ऑफ द कॉस्ट अप्रोच? कॉस्ट अप्रोच लिमिटेशन काय कोणत्या ह्याच्यामध्ये दाखवले जाते? बी आहे उत्तर. कॅनॉट क्वांटिफाय इकॉनॉमिक ऑब्सोलेशन्स. म्हणजे तुम्हाला इकॉनॉमिक ऑब्सोलेशन्स कॉस्ट अप्रोच मेथडनं शोधता येत नाही. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट लिमिटेशन ऑफ द कॉस्ट अप्रोच? कॉस्ट अप्रोचचे लिमिटेशन कोणतं आहे खालीलपैकी? बी कॅनॉट क्वांटिफाय इकॉनॉमिक ऑब्सोलेशन्स. आहे कोणतं? क्वांटिफाइंग डिप्रिशिएशन फॉर वेअर अँड टिअर. सी क्वांटिफाइंग टेक्नॉलॉजिकल ऑब्सोलेशन्स. डी एस्टिमेशन ऑफ रिप्लेसमेंट कॉस्ट. 53 नंबर. Data collection by market approach does not normally include collecting which one of the following? उत्तर डी आहे याचं. इन्कम attributable to the asset. याचा ह्याला परत प्रश्न वाचूया आपण, हे नाही त्याच्यात. डाटा कलेक्शन बाय मार्केट अप्रोच डज नॉट नॉर्मली इन्क्लूड कलेक्टिंग विच वन ऑफ द फॉलोइंग? तुम्हाला मार्केटमध्ये डाटा कलेक्शन करायचं आहे व्हॅल्युएशनसाठी. डाटा कलेक्शन मेथडला खालीपैकी कोणतं तुम्हाला गरजेचं नाही? इन्कम अट्रिब्यूट्स टू द असेट. म्हणजे एखाद्या इन्कम अप्रोचला आपण इन्कम अप्रोच घेतो, पण इथं गरज नाही. उरलेले 3 कोणते आहेत बघा? टेक्निकल स्पेसिफिकेशन पाहिजे, फिक्स्ड असेट रजिस्टर पाहिजे, डाटा ऑफ इन्स्टॉलेशन, कधी डेट ऑफ इन्स्टॉलेशन आहे ते पण पाहिजे, आणि शेवटचं 4 नंबर ला गरज नाही. 54 नंबर.
In which of the following methods valuer adjusts prices paid for comparable assets with subjects assets to estimate value of subject asset? उत्तर डी आहे सेल्स कंपॅरिझन मेथड. प्रश्न परत बघूया 54 नंबर. In which of the following methods valuer adjusts prices paid for comparable assets with subjects assets to estimate value of subject asset? याला इथं व्हॅल्युअरला हे काही ऍडजस्टमेंट करावी लागते आणि ती आहे सेल्स कंपॅरिझन मेथड. सेल्स कंपॅरिझन मेथड म्हणजे जनरली प्लॉटच्या विक्री जे होतात ना मार्केटमध्ये सेल्स कंपॅरिझन मध्ये आपण त्याचे व्हॅल्युएशन करतो, तिथे ऍडजस्टमेंट केली जाते. हे ह्याचा अर्थ असा आहे आणि ह्याच्यामध्ये नाहीत कोणते मग डेप्रिशिएटेड, DRC, DCF, रूल ऑफ थंब. आपण सहसा रूल ऑफ थंब असायला वाटू शकतो पण नाही. सेल्स कंपॅरिझन मेथड मध्ये व्हॅल्युअर प्राइसेस पेड फॉर कंपेरेबल असेट्स ऍडजस्ट करू शकतो. 55 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड बाय व्हॅल्युअर टू डिटरमाइन प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट ऑफ द ओनिंग द प्रॉपर्टी? याचा अर्थ काय? भविष्यामध्ये जे वाढ होणार आहे आपल्या आजच्या असेटची त्याचं एक हे आहे. विच ऑफ द अप्रोचेस टू बी युज्ड बाय व्हॅल्युअर टू डिटरमाइन प्रेझेंट व्हॅल्यू of future economic benefits of owning the property? म्हणजे भविष्यामध्ये आज 1 लाखाला घेतलेला प्लॉट 1 कोटीला जाईल ही मानसिकता कुण्या थेरीमध्ये लागू आहे? इन्कम अप्रोचला आहे. कॉस्ट नाही, मार्केट नाही, रूल ऑफ थंब नाही. इन्कम अप्रोच हे इन्कमच्या दृष्टीनं इन्व्हेस्टमेंट असावी. 56. पोटेन्शियल इन्कम मीन्स उत्तर हे आहे इन्कम दॅट अन एंटरप्राइज इज कॅपेबल ऑफ अर्निंग. पोटेन्शियल म्हणजे एखाद्या भविष्यामध्ये ते मिळू शकते असा आपल्या अंदाज असतो. इन्कम इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांना ह्याचं नॉलेज आहे. इन्कम दॅट अन एंटरप्राइज इज कॅपेबल टू अर्निंग असा त्याचा अर्थ आहे. 57 नंबर. टू फोकस ऑन मेजर आयटम्स ड्युरिंग साईट व्हिजिट इज नॉन ॲज ABC अनालिसिस. मला उत्तर द्या बाकीचे नाहीत. बॅलन्स शीट स्टडी करायची गरज नाही, मार्केट रिसर्च करायची गरज नाही, रिकन्सिलेशन ऑफ डाटा करायचं नाही. गरज काय? फोकस ऑन मेजर आयटम्स ड्युरिंग द साईट व्हिजिट इज नोन ॲज ABC अनालिसिस. मशीनचं ABC कॅटेगरी करणे. 58 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग आर ट्रीटेड ॲज बिल्डिंग इन इव्हॅल्युएशन एक्सरसाइज? उत्तर हे आहे रोड्स. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रीटेड ॲज ए बिल्डिंग इन ए इव्हॅल्युएशन एक्सरसाइज? प्लांट अँड बिल्डिंग कुठं कशाला म्हणतात? रोड्सला. फाउंडेशन ऑफ द मशीन प्लांट अँड मशिनरी आहे. सपोर्टिंग स्टील स्ट्रक्चर फॉर द बॉयलर स्टील्स प्लांट अँड मटेरियल आहे. आणि फिक्सर्स प्लांट अँड मशिनरी पण आहे. हे पण आहे. 59 नंबर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एस्टिमेटेड बाय फ्लोटिंग एन्क्वायरी? उत्तर हे आहे रिप्लेसमेंट कॉस्ट. हे थोडं करावं. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एस्टिमेटेड बाय फ्लोटिंग एन्क्वायरी? उत्तर रिप्लेसमेंट कॉस्ट. नाही कोणतं म्हणतो? डेप्रिशिएटेड रिप्लेसमेंट कॉस्ट. स्क्रॅप व्हॅल्यू, फेअर व्हॅल्यू हे लक्षात आलं ना? रिप्लेसमेंट कॉस्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एस्टिमेटेड बाय फ्लोटिंग एन्क्वायरी? फ्लोटिंग एन्क्वायरीचा अर्थ आहे की मागे घेतलेली 1 लाखाची वस्तू जी आहे ना 10 वर्षापूर्वी, आज त्या वस्तूचं रिप्लेसमेंट कॉस्ट आज मार्केटला कितीला मिळते हे काढण्याची टेक्निक आहे रिप्लेसमेंट कॉस्ट. म्हणजे ते फ्लोटिंग कसं 1 लाखाची वस्तू आज जर समजा 1 कोटीला प्लॉट जर जात असेल तर ते फ्लोटिंग किती झाली त्याची गेल्या 10 वर्षातच असा त्याचा अर्थच तो होणार. फ्लोटिंग एन्क्वायरी हे खूप महत्वाचं आहे. हे रिप्लेसमेंट कॉस्ट म्हणून हे कळत आहे. 60 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया इज युज्ड टू डिटरमाइन रिप्लेसमेंट कॉस्ट व्हेन कॉस्ट ऑफ द रिप्लिका इज नॉट अवेलेबल? जर एखाद्या कंडिशन मध्ये कास्ट रिप्लिकाची कॉस्ट तुम्हाला तयार करण्यासाठी माहित नाही तर तुम्ही काय करणार? रिप्लेसमेंट कॉस्टच वापरणार. मे बी न्यू और बाय ऍडिंग नंबर ऑफ expenses those which are related with the installation of the plant are added into the acquisition cost or book value and RCN will be obtained by adding these values for valuation date purpose. 7 नंबरचा प्रश्न कसा होता? विच ऑफ द फॉलोइंग क्रायटेरिया इज युज्ड टू डिटरमाइन रिप्लेसमेंट कॉस्ट व्हेन कॉस्ट ऑफ द रिप्लिका इज नॉट अवेलेबल? किंवा रिप्लिका कॉस्ट ते तसंच मशीन मटेरियल बनण्यासाठी काय मटेरियलची कॉस्ट किती पडेल, किती किंमत येईल लागेल
हे हे देखील मेथड होती, पण जर ते अवेलेबल नसेल तर ह्याचा वापर आरशेंचा करायचा. म्हणजे ए नंबर काय, ह्यूज रिप्लेसमेंट कॉस्ट ऑफ लाईक काइंड अँड टाईप. लाईक काइंड आणि टाईप म्हणजे तशाच प्रकारची, तशी दिसणारी आणि तशाच कॅपॅसिटीची मॅन्युफॅक्चरिंगची मशीन आरशेंच्या थ्रू आपण बनवू शकतो, आणि त्याची कॉस्ट आजच्या तारखेत किती आहे हे काढू शकतो व्हॅल्युएशनसाठी. एक्सेस नंबर, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिलेव्हंट फॅक्टर विच अडॉप्टिंग कॉस्ट अप्रोच. उत्तर काय, डी, रिप्लेसमेंट कॉस्ट. विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिप्लेसमेंट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए रिलेव्हंट फॅक्टर while adopting the cost approach. कॉस्ट अप्रोच ना हा रिलेटिंग फॅक्टर कोणता, रिप्लेसमेंट कॉस्टच आहे. 62 नंबर, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए कॉन्ट्रॅक्ट बिटवीन ओनर ऑफ द इक्विपमेंट अँड वन हू युजेस द इक्विपमेंट. आता हे प्रश्न कसा आहे पाहिजे, उत्तर आहे सी, लिजिंग. एखाद्याने एखादी मशीन समजा खरेदी घेतली तर ते आणि लोन घेतलं, तर लोन घेतल्यानंतर काय होते, ती लोन फिटेपर्यंत ती मशीन लीजवर असते, बँकेकडून घेतलेली एखादी मशीन, आणि ज्या दिवशी लोन संपलं ती त्याची ओनरशिप हे होते. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए कॉन्ट्रॅक्ट बिटवीन ओनर ऑफ द इक्विपमेंट, खरेदी घेतलेल्या मशीनचा मालक, अँड वन हू युजेस इक्विपमेंट. अच्छा अच्छा, असं आहे. मशीन ज्याची आहे तो देणारा, आणि जो वापरासाठी घेणारा आहे लीजवर, तो या दोन्ही मधला हा बॉन्ड आहे. टर्म डिपॉझिट नाही, रिकरिंग डिपॉझिट नाही, सेल्स अग्रीमेंट नाही, फक्त लिजिंगच्या थ्रू हे मटेरियल इकडे तिकडे जाऊ शकते. 63 नंबर, ए सेट ऑफ सेल्फ मेड अँड mutually acceptable terms of transaction between the owner of the machine and the user of the machine for agreed consideration and period consistent with law is known as dash. उत्तर डी आहे, लीज अग्रीमेंट. लीज अग्रीमेंट काय आहे हे आपण आता परत बघूया. ए सेट ऑफ सेल्फ मेड and mutually acceptable terms of the transaction between the owner of the machine and the user of the machine for agreed consideration and period consistent with the law is known as lease agreement. 63 क्लिअर झाला. पॉईंट 64 नंबरचा पॉईंट, इन विच ऑफ द फॉलोइंग पर्पज ऑफ व्हॅल्युएशन रिप्लेसमेंट कॉस्ट इज कन्सिडर्ड एज अ व्हॅल्यू ऑफ द असेट. उत्तर डी आहे, इन्शुरन्स यामध्ये इन्शुरन्सच्या कडे हे बी प्रश्न झालेला. अरे बापरे. विच वन ऑफ द फॉलोइंग टँजिबल असेट इज नॉट युटिलाइज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी ऑफ ए मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन ऑपरेशन एज ए व्हॅल्युएशन डेट. उत्तर आहे डी, सरप्लस लँड. हे मात्र प्रश्न नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग टँजिबल असेट इज नॉट युटिलाइज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी ऑफ ए मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन ऑपरेशन ॲट व्हॅल्युएशन डेट. सरप्लस लँड हे उत्तर आहे. नाहीत कोणतं प्रोडक्शन मशिनरी, बिल्डिंग हाऊसिंग प्रोडक्शन मशिनरी, लँड हाऊसिंग प्रोडक्शन मटेरियल सर्व घेतले जाते. 66 नंबर, सिच्युएशन व्हेन कॅरिंग अमाऊंट रिझल्ट्स इनटू हायर दॅन ए कॅश जनरेटिंग युनिट्स रिकव्हरेबल व्हॅल्यू इज नोन ॲज डी, इम्पेअरमेंट. हे प्रश्न नाही. आता हे प्रश्न परत थोडं मान बघू. सिच्युएशन व्हेन कॅरिंग अमाऊंट रिझल्ट्स into higher than a cash generating unit recoverable value is known as impairment. म्हणजे एखादी वस्तू जी आहे, एखाद्या मशीनची किंमत आहे 1 कोटी, त्याचं वर्षाचं व्याज होते 10 लाख, आणि जर आम्ही ती मशीन जी घेतलेली आहे ती मशीन वर्षाला समजा तुम्हाला किती जर पळ्या करी तर 8 लाख तुम्हाला उत्पन्न देते. म्हणजे तुमच्या त्या मशीनच्या अनेबिलिटीमुळं तुमच्या नेट इन्कम मध्ये जो प्रॉब्लेम पडतो तो ऍक्च्युअली तो आहे ह्याचा इम्पेअरमेंट म्हणतात त्याला. सिच्युएशन वेन कॅरिंग अमाऊंट रिझल्ट्स इनटू हायर दॅन ए कॅश जनरेटिंग युनिट, ज्याच्यातून आम्हाला व्याज किंवा मशीनच्या वर्किंग मधून जे प्रॉफिट मिळते त्याच्यापेक्षा जर समजा तुम्हाला त्याची देण्याची आपल्याला बँकेचं देणं वर्षात 10 लाख लागणार आहे, तुमचं 8 लाख जर जनरेट होत असेल तर त्याला रिकव्हरेबल व्हॅल्यू इज नोन ॲज इम्पेअरमेंट म्हणतो आपण. इम्पेअरमेंट म्हणजे ऍक्च्युअली त्याची एफिशियन्सी तेवढी नसते किंवा मार्केटमध्ये डिमांड कमी राहत असेल, डिमांड कमी झाली तरी मशीन आयडियल होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या एका विशिष्ट पिरियडमध्ये त्याचं रिकव्हरी होणं गरजेचं आहे. नाही तर इम्पेअरमेंट लॉसेस तुम्हाला सहन करावे लागतात. सेक्शन 231 ऑफ द कंपनी ऍक्ट 2013 empowers tribunal to dash if the tribunal is satisfied
that the compromise of agreement arrangement sanctioned under section 230 cannot be implemented satisfactorily without modifications and the company is unable to pay its debts as per the scheme. उत्तर ये wind up the company. हे प्रश्न आपण बघितलेला आहे. कंपनीला 230 नुसार देत नसेल तर 231 दोन तेच सांगते की मला वाइंड अप करायला काही वाक्य करू नका. 68 नंबर व्हॅल्युअर may generally be invited under the following capacity into court. हे प्रश्न आलेले नाही. कोर्टात एखाद्या व्हॅल्युअरला काम बोलू जाते. त्याचं उत्तर आहे टू अपिअर ॲज अन एक्सपर्ट विटनेस इन द कोर्ट. कोर्टात तुम्हाला एक एक्सपर्ट विटनेस म्हणून बोलवलं जाते. तुम्हाला तिथं काय बाकीचे तर बोलायची गरज पडत नाही की मग जेवढं विचारलं तेवढं सांगावं, जास्त सांगता येत नाही आणि आपल्या मनाचं तिथं काय लॉजिक लावता येत नाही. आता याच्यापैकी नसलेले कोणते वाइंड ऑफ द टू क्रॉस एक्झामिन द व्हॅल्युअर ऑफ द अदर साइड. व्हॅल्युअरचं क्रॉस एक्झामिनेशन घ्यायचा इथं प्रश्न येत नाही. आय विटनेस म्हणून त्यानं जे व्हॅल्युएशन केलं असते ते कोर्टाला सरळ सरळ सांगायचं. एवढंच त्याचं लॉजिक आहे. टू टेक द एक्झामिनेशन इन चीफ ऑफ व्हॅल्युअर ऑफ द अदर साइड असं नाही. पुढच्या बाजूच्या व्हॅल्युअरची तुम्हाला एक्झामिनेशन घ्यायचा अधिकार नाही. तुम्ही काढलेलं व्हॅल्युएशन तुमचं आहे. क्वेश्चन द ॲडव्होकेट ऑफ द अदर साइड. पुढच्या ॲडव्होकेटला देखील तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करता येईल. हे पण नाही. उत्तर काय डी टू अपिअर ॲज अन एक्सपर्ट विटनेस इन द कोर्ट. बस 69. विच ऑफ द फॉलोइंग टास्क्स आर नॉट कवर्ड विदिन द स्कोप ऑफ द व्हॅल्युअर्स फंक्शन्स. खालीपैकी कोणतंही कव्हर झालेलं नाही. सी टू कंडक्ट मार्केटिंग वर्क टू मेक द प्रॉपर्टी अट्रॅक्टिव्ह टू पोटेन्शियल पर्चेसर नाही. which of the following tasks are not covered within the scope of the valuation function. मग आहेत कोणती बघा. to advise individual client and corporates firms on effective strategies for buying properties, to carrying revenue, to conduct marketing work to make the property attractive to personal purchase, to appear as an expert witness in the court. उत्तर सी आहे. which of the following tasks are not covered within the scope of various functions. सी आहे. to conduct marketing work, make the property attractive to potential purchases. आणि 70 नंबर आहे. which of the following case law indicates that machines fastened to a floor of factory by owner in the part of the land. उत्तर ह्याचं आहे हे हॉलंड वर्सेस हॉडगझनच्या ह्याच्यामध्ये हे लूप्स जे होते ना ते जमिनीमध्ये गाडले गेले होते. which of the following case law indicate that machines fastened to floor of the factory by owner is a part of the land. ह्या हॉलंड वर्सेस हॉडगझन मध्ये आहे. बाकीचे 3 नाही. CIT वर्सेस हिंदुस्तान पॉलिमर, सुनील शिनकेम वर्सेस CIT वर्सेस लुकास TVS लिमिटेड. हे तिन्ही उत्तर नाहीत. आणि 71 नंबरचा प्रश्न आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एसेन्शियल फीचर फॉर कॉन्ट्रॅक्ट ऑफ द सेल. उत्तर डी आहे. अनकंडिशनल कॉन्ट्रॅक्ट, प्रेझेन्स ऑफ टू पार्टीज, सेल ऑफ द गुड्स, कन्सिडरेशन इन टर्म्स ऑफ प्राइसेस, अनकंडिशनल कॉन्ट्रॅक्ट. उत्तर आहे अनकंडिशनल कॉन्ट्रॅक्टच हे जे उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एसेन्शियल फीचर फॉर कॉन्ट्रॅक्ट ऑफ सेलच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अनकंडिशनल कॉन्ट्रॅक्ट नाही. ते 72 नंबरचा प्रश्न बघा. द अनपेड सेलर हॅज राईट टू स्टॉपेज ऑफ गुड्स इन ट्रान्झिट ओनली व्हेन डॅश डॅश. उत्तर हे द गुड्स आर इन ट्रान्झिट. द अनपेड सेलर हॅज राईट टू स्टॉपेज ऑफ द गुड्स इन ट्रान्झिट ओनली व्हेन the goods are in the transit. 73 number. Which one of the following industries is under licensing on account of environmental considerations? D आहे. brewing of alcoholic drinks is उत्तर B. Which one of the following indicates dash dash is under licensing Which one of the following industries is under licensing on account of the environmental considerations? उत्तर D आहे. brewing of alcoholic drinks. brewing of alcoholic म्हणजे
Which one of the following industry is under licensing of account of environmental considerations? अच्छा कुण्या कंपनीला एन्व्हायरमेंटचं लायसन आता डी ही उत्तर कर दिलं कॅटेगरी इंडस्ट्री हँड एम्ब्रॉयडरी इंडस्ट्री पॅकेजिंग इंडस्ट्री विथ इंजेक्शन मोल्डिंग नाही हे तिन्ही नाहीत फक्त ब्रेवरेज ऑफ अल्कोहोलिक ड्रिंक्स 74 नंबर which one of the following perils is an odd on cover in a student fire insurance स्टँडर्ड फायर इन्शुरन्स पॉलिसी उत्तर आहे याचं ए अर्थक्वेकच्या कंडिशन मध्ये ह्याला हे दिलं जातं 74 हा पण प्रश्न देत आहे विच वन ऑफ द फॉलोइंग पेरिल इज अँड पेरिल म्हणजे एखादी घटना घडणे कव्हर इन द स्टँडर्ड फायर इन्शुरन्स पॉलिसी 75 नंबरचं बघा व्हेन अमाऊंट ऑफ इन्शुरन्स इज लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ द मशिनरी डॅमेज लॉस पेएबल इज ॲज पर उत्तर शी आहे कंडिशन ऑफ द कव्हरेज when amount of insurance is less than the value of the machinery damaged, a loss payable is as per the condition of average. 76 number. The first step to be followed for purchase to be adopted to obtain claim amount after a loss is dash claim operation. प्रश्न कसा आहे The first step to followed for procedure to be adopted to obtain claim amount after a loss is claim preparation, paying a salary to the staff nahi, paying off the loan, company closure nahi. Company closure 76 नंबरचा प्रश्न आहे फर्स्ट स्टेप टू बी फॉलोड फॉर प्रोसिजर ऑफ द अडॉप्टेड टू ऑब्टेन क्लेम अमाऊंट आफ्टर ए लॉस इज कंपनी क्लेम प्रिपरेशन आहे व्हेन अमाऊंट ऑफ इन्शुरन्स इज लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ द मशिनरी डिमांडेड लॉस पेएबल इज ॲज पर कंडिशन ऑफ द अवरेज बरोबर ठीक आहे चला 75 पण झालं 76 पण झालं आता 77 नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन रिलेशन टू ऑब्टेन अन इन्शुर्ड ऑन नोटिफिकेशन ऑफ द क्लेम उत्तर डी आहे इन्शुर लायबिलिटी फॉर द डॅमेज इज कवर्ड बाय द पॉलिसी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन रिलेशन टू ऑब्लिगेशन ऑफ इन्शुर्ड ऑर नोटिफिकेशन ऑफ द क्लेम डी इन्शुर लायबिलिटी फॉर द चेंज इज कवर्ड बाय द पॉलिसी आणि 78 नंबरचा प्रश्न आहे द स्पीड ॲट विच द वर्कपीस advances through cutter in a cutting process is called a उत्तर आहे feed rate. The speed at which the workpiece advances through cutter in a cutting process is called feed rate. A feed rate. इथं वर्कपीस कुणकडे ऍडव्हान्स होलाय थ्रू द कटर which of the following is an object made by pouring hot metal into a container so that when it hardness has to be desired shape. D casting. The process of joining two metal parts by melting them is known as welding. Following is the material handling equipment in the factory. Pallet truck. ह्याच्यामध्ये नाही कोणतं बॉयलर नाही फायर एक्सटिंग्विशर नाही स्पेक्ट्रोफोटोमीटर नाही फक्त पॅलेट ट्रक हे मटेरियल हँडलिंगसाठी 81 नंबरचा प्रश्न 82 नंबर व्हॉट इज यूज टू टर्न विंडी एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी विंड मिल इज द यूज अच्छा 83 नंबरचा ओहम इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स इंडक्टिव्ह रेजिस्टन्स कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हटलं कधी कधी गडबडते कॅपॅसिटन्स इंडक्टिव्ह रिएक्टन्स इंडक्टिव्ह कॉइल्स पाहिजे कॅपॅसिटन्स याची गरज पडत नाही व 84 नंबर इक्विपमेंट अरेंज इन ए सिक्वेन्स ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द आर्टिकल टू बी मॅन्युफॅक्चर्ड इज नोन ॲज बी प्रोडक्ट लेआउट मध्ये तुम्हाला तुमचे मशीन्स असे अरेंज केले जातात इक्विपमेंट अरेंज इन ए सिक्वेन्स ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द आर्टिकल्स टू बी मॅन्युफॅक्चर्ड इज नोन ॲज प्रोडक्ट लेआउट प्रोसेस लेआउट कुठं असते नंबर ऑफ मशीन्स अरेंज आहे सिंगल प्लेस मध्ये प्रोसेस लेआउट वापरला तर एका ठिकाणी एकच नंबर ऑफ मशीन्स एकाच ऑपरेशन एखाद्या कामगार कमी जरी असले तरी ऍडजस्टमेंट होऊन जाते
मशीन्स ह्या स्पेशलाइज्ड नसतात, पण प्रोडक्ट लेआउटमध्ये मशीन्स ह्या स्पेशलाइज असतात आणि एका ठिकाणी एकच मशीन असते, ती जर बंद पडली तर पूर्ण लाईन बंद पडते. त्याचे इफेक्ट पॉझिटिव्ह पॉईंट बी आहेत, निगेटिव्ह पॉईंट बी आहेत. त्याच्यात लेस कमी लागतं प्लेस स्पेस, पण प्रोसेस लेआउटमध्ये जास्त लागते. कंबाईंड लेआउटमध्ये दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं जातं आणि इथं दोन्हीचा मधला मार्ग काढला जातो. आणि प्रोजेक्ट लेआउट कुठं आहे म्हणजे एखाद्या मोठ्या प्रोजेक्टला, हा प्रश्नाच्या ह्याच्यावर व्यवस्थित झालेला आहे, मोठा प्रोजेक्ट असेल, शिप बिल्डिंग आहे, एअरप्लेनचा बिल्डिंग आहे, अशा ठिकाणी प्रोजेक्ट लेआउट वापरला जाते. प्रोसेस लेआउट चार्ट्स हेल्प अस अंडरस्टँड. प्रोसेस लेआउटचा काय फायदा होतो? डी, सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स. रॉ मटेरियल मग उत्तर नाही कोणतं? रॉ मटेरियल, फिनिश्ड प्रोडक्ट, इक्विपमेंट स्पेसिफिकेशन, ही तर गरज पडत नाही. प्रोसेस फ्लो चार्ट हेल्प्स अस अंडरस्टँड द सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस ऑपरेशन्स. उत्तर डी आहे. आणि 86 नंबरचा ब्लास्ट फर्नेस यूज इन द फॉलोइंग इंडस्ट्री. ब्लास्ट फर्नेस कुठे वापरले जाते? स्टील त्या कंपनीत वापरले जाते. टेलिकॉम नाही, फूड ॲप्लिकेशन, टेक्सटाईल नाही. 86 नंबरचा प्रश्न झाला. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. 87 नंबरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज व्हायरल for calculating weight of the reaction vessel in a chemical industry? बी उत्तर आहे, thickness of the plate used आहे. म्हणजे which of the following is vital for calculating weight of the reaction vessel in chemical industry? केमिकल इंडस्ट्री मध्ये जे वेसल्स असतात त्याच्या शीटची जर जाडी चांगली असेल तर भरपूर वजन येते त्याला. थिकनेस ऑफ द प्लेट युज हे त्याचं उत्तर आहे. लोकेशन नाही, इयर ऑफ मॅन्युफॅक्चर आहे, डेप्रिशिएशन आहे. 88 नंबरचा प्रश्न, in case of dairy, the process that prevents cream and milk from separating is known as B, homogenization. होमोजनायझेशनच्या प्रोसेस मध्ये दुधावरला जे मलई असते त्याला सेपरेट केले जाते. इन केस ऑफ dairy, the process of prevents cream and milk from the separating. In case of dairy, the process that prevents cream and milk from separating. म्हणजे इथं क्रीम आणि दूध सेपरेट न करण्याची प्रोसेस म्हणजे होमोजनायझेशन आहे. म्हणजे ते क्रीमचे मायक्रो पार्टिकल त्याच्यामध्ये स्प्रे करून मिक्सिंग केले जातात. आपल्याला काय वाटतं सेपरेट करणे म्हणजे स्टरलायझेशन असेल, इमल्सिफिकेशन असेल, पाश्चरायझेशनचे म्हणजे निर्जंतुकीकरण करणे आहे. स्टरलाइज म्हणजे बी तेच आहे आणि इमल्सिफिकेशन त्याला सांगता येणार नाही. म्हणजे बी, होमोजनायझेशन इज द प्रोसेस इन विच द क्रीम cannot be separated from the milk. If it is separated, then it will not become the homogenization. It will be उत्तर कोणतं हे सांगता येणार नाही. पण दुधापासून क्रीम काढणे आणि ते उरलेला गाळ जो आहे तो दूध देणे, ह्याला होमोजनायझेशन म्हटलं जात नाही. दुधामध्ये जसं आहे तसं फॅटला मिक्सिंग केलं जाते. मायक्रो स्प्रेच्या थ्रू, नोझल्सचा मायक्रो डायमीटर असतो, मायक्रोमध्ये असतो. चला पुढचं 89चा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इक्विपमेंट इज युज्ड फॉर ट्रान्सफरिंग हीट फ्रॉम वन फ्लूइड टू अनदर. एका फ्लूइड मधून दुसऱ्या फ्लूइड मध्ये हीट एक्सचेंजरच आहे याचं उत्तर. हीट एक्सचेंजर्स आर युज्ड टू ट्रान्सफर हीट फ्रॉम वन, एक्सचेंज करण्यामध्ये बदलणे, एक लिक्विड दुसऱ्या लिक्विडचा कमी लिक्विड तापमानाचं हाईज कडून कमीकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो. 90 नंबर, विच वन ऑफ द फॉलोइंग इज क्वालिफाय ए व्हॅल्युएशन रिपोर्ट. ए उत्तर आहे ऑर्गनाइज्ड आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज क्वालिटी ऑफ ए व्हॅल्युएशन रिपोर्ट. व्हॅल्युएशन रिपोर्टची क्वालिटी कोणती कशावर डिपेंड करते? ऑर्गनाइज्ड आहे. आणि नाही कोणतं मग व्हॅल्युएशन अझम्पशन्स, टर्म्स ऑफ रेफरन्स, लेटर ऑफ द ट्रान्समिटर, हे नाही, काहीच नाही. ऑर्गनायझेशन हे तुम्ही सिस्टमॅटिकली कसे ड्राफ्टिंग करता, ऑर्गनाइज करता ते त्याच्यात असं अपेक्षित असणार आहे. 91 नंबर, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायरमेंट ऑफ व्हॅल्युएशन रिपोर्ट. व्हॅल्युएशन रिपोर्टची रिक्वायरमेंट काय आहे? उत्तर सी आहे, टू गिव्ह रिपोर्ट विच कॅन विथस्टँड द टेस्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. तुझा रिपोर्ट असा यायला पाहिजे की इन सम केसेस द रिपोर्ट कॅन बी क्रॉस व्हेरिफाईड आणि चेकड. म्हणजे क्वालिटी त्याची राईटअप करण्याची स्टाईल आहे त्याच्यात ते चेक केली जाते. टू गिव्ह रिपोर्ट विच कॅन विथस्टँड द टेस्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन, हे उत्तर आहे. नाही कोणतं मग प्रिपेरिंग रिपोर्ट विदाउट इन्स्पेक्शन. कधी कधी आता बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज रिक्वायरमेंट ऑफ द व्हॅल्युएशन रिपोर्ट. व्हॅल्युएशन रिपोर्टची कोणती रिक्वायरमेंट आहे? आणि उत्तर काय आहे? प्रिपरेशन रिपोर्ट विदाउट इन्स्पेक्शन. असं का शक्य नाही. आणि टू गिव्ह द रिपोर्ट विच कॅन विथ, ते तर उत्तरच आहे. अच्छा, टू गिव्ह रिपोर्ट ॲज पर द व्हॅल्यू रिक्वायर्ड बाय द क्लायंट. क्लायंट म्हटलं की आमच्या 1 कोटीच्या ऐवजी 10 कोटीच करून द्या आणि आम्ही जर दिलो तर शक्यच होणार नाही, हे चुकीचं आहे. डी आहे, टू प्रिपेअर रिपोर्ट विदाउट कन्सिडरेशन ऑफ व्हॅल्युएशन मॅक्सिम्स. हे प्रश्नाचं उत्तर नक्का थोडं बघा. टू प्रिपेअर रिपोर्ट्स विदाउट कन्सिडरेशन ऑफ व्हॅल्युएशन मॅक्सिम्स,
हे देखील नाही. तर सी जे आहे ना, टू गिव्ह रिपोर्ट विच कॅन विथस्टँड द टेस्ट क्रॉस एक्झामिनेशन. आणि नंतर आहे 92 नंबरचा प्रश्न, ए नोट ऑन exclusion of the site of investigation for fear of contamination of valuation site if any appears in. उत्तर डी आहे assumptions and limiting conditions section of the report. प्रश्न थोडंसं रिपीट करतो, हे आलेलं नाही पहिलं. ए नोट ऑन एक्सक्लुजन of site investigation for fear of contamination of valuation site if any appears in dash dash section of the report. कुठे याला हे केलं पाहिजे, assumptions and limiting conditions sections of the report हे केलं पाहिजे. appearing in assumptions and limiting conditions sections of the report. नाही कोणतं मग, ट्रान्समिटर लेटर्स, व्हॅल्युएशन मेथडॉलॉजी, व्हॅल्युएशन प्रोसिजर्स, हे काही त्याचे मेन्शन करायचे. व्हॅल्युएशन प्रोसिजर देखील वापरायची गरज आहे. assumptions and limiting conditions इथं मेन्शन केलं पाहिजे. व्हॅल्युएशन रिपोर्ट बनवताना हे लक्षात आहे. नोट ऑन एक्सक्लुजन ऑफ साइट इन्व्हेस्टिगेशन फॉर fear of contamination of valuation site if any appears in assumptions and limiting conditions. Very good. आता पुढचा प्रश्न आहे 92 नंबर मध्ये आता प्रश्न आलेले आहेत बघा. अटेम्प्ट क्वेश्चन्स 93 पासून ऑफ 96 बेस्ड अपॉन द फॉलोइंग केस स्टडी. 4 प्रश्न मार्काचा आहे, 8 मार्काला आले. यू आर गिवन इव्हॅल्युएशन असाइनमेंट व्हॅल्यू a vehicle being a bulker for bank finance proposed to be purchased by Mr. Y by Mr. X had purchased the vehicle for 30 lakhs. X हा मूळ मालक आहे, Y हा दुसरा मालक आहे. ऍक्च्युअली Y हा खरेदी घेऊन आहे. X has purchased the vehicle for 30 lakhs in January 2014 जानेवारी 30 लाखाला घेतलेला आहे X न. करंट कॉस्ट ऑफ द ब्रँड न्यू व्हेकल म्हणजे रिप्लेसमेंट कॉस्ट न्यू बघा. आफ्टर कन्सिडरिंग नेगोशिएशन डिस्काउंट इन न्यू कंडिशन इज 33 लाख. हे आरशियन आहे, रिप्लेसमेंट लाख. एज पर द डीलर ऑफ द व्हेकल युअर सर्वे इंडिकेटेड दॅट 1 2 3 रिसेंटली सिमिलर व्हेकल विथ एक्झॅक्टली सिमिलर मायलेज अँड नो मॉडेल वाज सोल्ड. आता गेलेलं इन्स्ट्रुमेंट आहे 17 लाखाला मशीन हे गेलेली आहे. बल्कर बँक फायनान्स. आणि 2 नंबर आहे आस्किंग प्राइस फॉर द सिमिलर व्हेकल इज 18 लाख. आस्किंग म्हणजे मागणीचा प्राइस 18 लाख आहे, पण विकलेलं परवा विकलेलं ते महत्वाचं आहे, 17 लाखाला विकलेलं आहे. आता बघा, बेस्ड ऑन युअर डिस्कशन विथ सप्लायर्स ऑफ व्हेकल अँड युअर ओन अनालिसिस टोटल इकॉनॉमिक लाईफ ऑफ द व्हेकल इज कन्सिडर्ड एज 10 years. लाईफ 10 वर्षाचं आहे. इफ व्हेकल इज युज्ड फॉर कमर्शियल युजेस सिमिलर टू द सब्जेक्ट व्हॅल्युएशन अंडर valuation, Mr. X informed Mr. Y and X would be required to special about 2 lakhs for the repairs for the body of the vehicle. म्हणजे X ला हे इन्स्ट्रुमेंट मशीन गाडी नीट करण्यासाठी 2 लाखाची परत गरज पडणार आहे. त्याने Y ला सांगून टाकलं. Your discussion with the mechanic indicated that the quote repairs begun by Mr. Y is reasonable and vehicle sold recently did not require repair as compared to the subject vehicle. गरज पडणार नाही. Book value of the vehicle as per valuation is book value is 15.75 lakh. Your research has indicated that index for light, medium and heavy commercial vehicles in January 2014 इंडेक्स का होता 111.6 होता आणि व्हॅल्युएशन डेटला 113.2 आहे. व्हॅल्युएशन डेट त्यांनी दिलेले. हिस्टॉरिकल कॉस्ट 30 लाख आहे. रिप्लेसमेंट कॉस्ट 33 लाख आहे. Depreciation for the vehicle by straight line method considering the consider age of the vehicle 4 years. Salvage value 5%. तर इथं 12.54च उत्तर राहायला पाहिजे. का तर 4 वर्षाचं लाईफ आहे, 4/10 आणि साल्वेज 5% ऑफ रिप्लेसमेंट 33 लाखाच्या काढायचं. डिप्रिशिएशन मध्ये आरशियन मायनस सॉल्युशन टू ब्रॅकेटच्या बाहेर आहे 4/10 त्याच्यानं 12.5 येईल. डिप्रिशिएशन ऑफ द व्हेकल कन्सिडरिंग द कॉस्ट ऑफ रिपेअर जर घेतला तुम्ही तर 14.54 डिप्रिशिएशन 14.54 होईल आणि DRC कमी होते. हे झाले हे प्रश्नपत्रिका. अशा प्रकारे आपण हे मॉडेल क्वेश्चन पेपर 1 आणि 2 सारख्याच काही ठिकाणी सारख्या आहेत त्याच आपण रीड करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.